नमस्कार मित्रांनो, मी आचल. मी आपल्या नवरा आणि सासू सोबत राहत होते. आयुष्य कमी जास्त सुरू होते, कारण आयुष्य म्हटले तर सुख दुःख तर आलेच. सुख म्हणजे घरी सासूला पेन्शन मिळायची आणि नवरा पण काही द्यायचा, म्हणून घरात तेवढी जास्त कमी नव्हती. नवरा ठीकठाक होता, पण त्याची दारूची सवयीमुळे मी परेशान होते. कारण अगोदर आठवड्यातून एकदा पित होता, तेव्हा मला अनेक गोष्टी मिळायच्या. पण आता रोज पित होता, त्यामुळे तो पिऊन आला की झोपून जायचा. आणि त्याची एक सवय होती, तो थोडी पण दारू पिला तर असे वाटायचे की फार दारू पिऊन आहे. एकदा माझ्या सासरी लग्न होते, म्हणून आम्हाला जाणे महत्वाचे होते. नवऱ्याला म्हटले तर म्हणाला मी लग्नाला येऊ शकत नाही, कारण माझी तब्येत बरोबर वाटत नाही आहे. आणि सासूला पण घेऊन जाऊ शकत नव्हते, कारण नवऱ्याची तब्येत बरोबर नव्हती. म्हणून विचाराला न्यायचे तरी कुणाला, आणि ते थंडीचे दिवस होते. मग माझी सासू म्हणाली, तू हेमंतला घेऊन जा. हेमंत म्हणजे माझ्या नवऱ्याचा बहिणीचा मुलगा. तो पाहायला फारच छान होता. त्याचे वय जवळपास 24 असेल. माझ्या नवऱ्याने त्याला कॉल केला आणि तो लग्नाला यायला तयार झाला. पण हेमंत हा नेहमी माझ्याकडे बघायचा, आणि अनेकदा मी त्याला माझ्याकडे पाहताना बघितले होते. पण मी त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नव्हते. आम्हाला गावाला लग्नाला जायचे होते, म्हणून 2 दिवस आधी त्याला बोलवले. तसेच तो 2 दिवस आधी आला, पण तो आला आणि माझ्या सासू सोबत बोलत होता. मी त्याच्याकडे बघितले तर तो अगोदरपेक्षा अजून छान दिसत होता. त्याने माझ्याकडे बघून स्माईल दिली आणि कसे आहे तुम्ही मामी विचारले. मी त्याला बरे आहे म्हणाले आणि त्याच्या चहा नाश्ता बनवायला गेले. रात्री माझा नवरा आल्यावर फार वेळ ते दोघे बोलत होते. मी तर आपल्या खोलीत राहून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते. पण नवरा दारू पिऊन असल्यामुळे त्याची बडबड सुरूच होती, म्हणून कंटाळून मी झोपून गेले. त्यानंतर नवरा केव्हा येऊन झोपला माहीतच नाही. आमचे असेच दिवस सुरू होते. नवऱ्याला मी नेहमी दारू सोडण्याबद्दल बोलायचे तर म्हणायचा, आता दारू कमी केली आहे आणि लवकरच सोडेल. पण तो काही सोडत नव्हता. मी सकाळी उठून आपल्या घरच्या कामाला लागले आणि नंतर लग्नाला जाण्याची तयारी केली. आम्ही दुपारी लग्नासाठी निघालो. लग्न थोडे दूर असल्यामुळे आम्ही रात्री पोहोचलो. लग्नाघरी गर्दी दिसत होती, म्हणून मी हेमंतला म्हटले तुम्ही थांबा, मी बॅग घेऊन येते. पण मला तिथे माझे नातलग दिसले आणि आम्ही बोलू लागलो. लग्नाचे घर 4 खोल्याचे होते. रात्री सर्वांनी जेवण केले आणि जिथे जागा मिळेल तिथे झोपू लागले. पण मला जागा काही मिळत नव्हती. एका खोलीत गेलो तर सर्व माणसे झोपली होती, पण हेमंत काही दिसला नाही. बाहेर जाऊन बघितले तर तिथे पण तो झोपून नव्हता. मग आतमधल्या खोलीत गेले तर तो झोपून दिसला. तो एका कोपऱ्यात झोपला होता आणि त्याच्या बाजूला जागा खाली होती, आणि त्याच्या बाजूला सर्व झोपून होते. म्हणून मी गेले आणि त्याच्या बाजूला जाऊन झोपू लागले. मधात एक उशी ठेवली होती. त्यानंतर तेच अंगावर घेतले. त्याच्याकडे बघितले तर तो झोपेत होता. मला पण झोप लागत होती. काही तासानंतर मला असे वाटले की मी स्वप्नात आहे आणि मला कोणीतरी स्पर्श करून आनंद देत आहे, आणि त्यामुळे मला फार छान वाटत आहे. आणि ते सुरूच होते. पण बघतो तर स्वप्न नसून खरे होते, कारण हेमंतचे हात माझ्या नको तिथे होते. त्याचे हात फार हळुवारपणे ठेवले होते, आणि त्याला वाटले मी झोपून आहे, म्हणून तो सावकाशपणे त्याचा आनंद घेत होता. आता मला पण समजत नव्हते काय करावे म्हणून, कारण मी त्याच्यावर ओरडले तर खोलीत अजून पण लोक होते. त्यांना पण या गोष्टी कळेल म्हणून आणि अजून वाद होईल म्हणून मी शांत होते. पण त्याचा मला राग पण येत होता. मी सर्व असा विचार करत असताना, आणि तो अजूनच आपल्या कामात लागला होता. तो फार जास्त पद्धतीने काम करू लागला, आणि मला तर आता फारच वेगळे वाटत होते, आणि त्या गोष्टीमुळे मनाला समाधान वाटू लागले. पण जास्त झाले तर मलाच त्रास होईल असे मला वाटत होते. पण त्याला वाटले की तो एवढे केल्यावर पण मी उठली नाही, म्हणून त्याची हिंमत वाढली. आता माझी स्थिती प्रमाणाच्या बाहेर बिघडत चालली होती, कारण मला या गोष्टी अनुभवाला मिळत नव्हत्या. आणि तो आपले काम फारच हळुवारपणे करू लागला होता. पण तो जास्तच समोर जाण्याचा प्रयत्न करू लागला, म्हणून मी त्याचा हात पकडला. तर तो माझ्याकडे बघून एकदमच भयभीत झाला. मी डोळे मोठे करून त्याच्याकडे फार रागाने बघू लागले, आणि तो मला माफी मागू लागला.
पण मी त्यावेळेस काही न बोलता दुसरीकडे चेहरा करून झोपून गेले. मी सकाळी उठलो तेव्हा तो झोपूनच होता आणि त्यानंतर मला जेव्हा तो दिसला तेव्हा तो कानाला हात लावून माफी मागत होता. तरी मी त्याच्यासोबत काहीच बोलले नाही. पण कालच्या गोष्टीमुळे मनात कुठेतरी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती. आज हळद होती त्यामुळे पाहुणे अजून येऊ लागले. तसेच लग्नाचे 2 दिवस कसे गेले काहीच समजले नाही. मी लग्नात फार मजा केली, कारण फार दिवसानंतर सर्व नातलग भेटले होते. पण या 2 दिवसात मी त्याच्याशी 2 पण शब्द बोलले नव्हते. आता आम्हाला आपल्या घरी जायचे होते, म्हणून मी त्याच्याकडे जाऊन म्हणाले, तयारी कर आणि आपली बॅग बघ, कारण आपल्याला घरी यायचे आहे. आम्ही सर्वांना भेटून आपल्या घरच्या दिशेने निघालो. आता पण तो सॉरी मामी मला माफ करा म्हणत होता आणि मी त्याला उत्तर न देता शांत होते. आता आम्ही बसमध्ये बसून होतो आणि काही वेळाने त्याने माझे पाय पकडले आणि माफी मागू लागला. आता मला पण बरे वाटले नाही म्हणून त्याला ठीक आहे म्हणाले. मी त्याला बोलले, तुला कळायला पाहिजे तू काय करत आहे म्हणून. तर तो म्हणाला, एकतर तुम्ही अगदी माझ्यासमोर झोपले होते आणि तुमचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर होता. तसेच तुम्ही मला पूर्ण चिकटून झोपले होते. तुमचा एक हात पण माझ्या अंगावर होता आणि या सर्व गोष्टींमुळे मला फारच वेगळे वाटत होते. त्यामुळे तसे झाले आणि मला तुमच्या अनेक गोष्टी पण आठवू लागल्या. तर मी त्याला म्हणाले, माझ्या कोणत्या गोष्टी तुला आठवल्या? तर त्याने सांगितले, मला माहित आहे तुम्हाला मामा काहीच देत नाही, कारण तो रोज दारू पिऊन येतो आणि बडबड करत झोपून जातो. आजकाल तर त्याला बरोबर होश सुद्धा राहत नाही, त्यामुळे तुम्हाला तो काहीच देऊ शकत नाही आणि तुम्ही सर्व गोष्टी मनात ठेवून शांत राहता. त्याचे असे बोलणे ऐकल्यावर मी त्याच्याकडेच बघत होते. अजून तो म्हणाला, तुम्हाला पण अनेक गोष्टीची गरज भासते, पण तुम्ही एवढे छान आहात की कोणाला न सांगता शांत राहून सर्व मनात ठेवता. तो जो काही बोलला ते अगदी बरोबर होते आणि त्याला मी कधी सांगितले पण नाही, तरी सर्व गोष्टी त्याला समजल्या होत्या. मी त्याला म्हणाले, तुझे बोलणे योग्य आहे, पण अशा गोष्टी मी कुणाला सांगू पण शकत नाही आणि तू हा प्रकार केला त्यानंतर मला कसे वाटत होते हे मलाच माहित आहे. तर तो म्हणाला, कसे वाटत होते मला पण सांगा. तर मी त्याला म्हटले, माझ्या मनात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या. तर तो म्हणाला, निर्माण झाले तरी मी आहे ना. या सर्व गोष्टींनंतर माझ्या पण मनात विचार यायला सुरुवात झाली होती. म्हणून मी त्याला म्हणाले, आपण कुठे आहोत ते तरी तुला कळत होते का? कोणी बघितले असते तर काय विचार केला असता? तर तो म्हणाला, मला तुमची काळजी आहे म्हणून अगोदर मी सर्वीकडे बघितले आणि माझा हात आतमध्ये होता म्हणून कोणाला दिसण्याचा प्रश्नच नाही. त्यानंतर तो एकदम म्हणाला, म्हणजे तुमची पण आता इच्छा होत आहे का? तर मी त्याला हो म्हणून मान हलवली आणि त्याने माझ्या हातावर हात ठेवून म्हणाला, मग इच्छा केव्हा पूर्ण करायची आहे? तर मी बोलले, ते नंतर बघू, आधी घरी तर चल. आणि त्यानंतर आम्ही असेच बोलत घरी आलो. घरी आलो तर मला माझा नवरा दिसला नाही. मी माझ्या सासूला विचारले तर तिने सांगितले की तो आपल्या मित्राकडे आहे. आज त्याच्या मित्राचा वाढदिवस असल्यामुळे तो त्याच्या घरी दारू पिला आणि थोडी जास्तच पिल्यामुळे आज तिथेच झोपणार आहे. मी जेव्हा त्याला कॉल केला तेव्हा मला समजले. त्यानंतर मी घरच्या कामाला लागले आणि रात्रीचा स्वयंपाक करून आम्ही जेवण केले. माझी सासू आणि हेमंत बोलत होते. काही वेळानंतर सासू झोपायला गेली आणि 1 तासानंतर हेमंत माझ्या खोलीत आला. तो आला तर मी जागीच होते. तो येऊन अगदी माझ्या बाजूला. आज वातावरण थोडे वेगळे होते आणि तो माझ्याकडे बघत होता. तसेच आम्हाला समोरचे चित्र स्पष्ट समजले होते, म्हणून तो येऊन मला आनंद द्यायला सुरुवात केली आणि मी आनंदात त्याला पाठिंबा देऊ लागले. मला तर फारच छान वाटत होते, कारण अनेक दिवसानंतर आज तो वेळ आला होता. आम्ही आपल्या कामात एवढे व्यस्त झालो की आम्हाला कशाचेच भान नव्हते. कधी सर्व दूर झाले समजलेच नाही आणि आता खुल्या डोळ्याने सर्व गोष्टीचा आस्वाद घेऊ लागलो. त्याची पद्धत फारच वेगळी होती, पण त्यामुळे मला फारच छान वाटत होते. आता आम्ही त्या स्थितीमध्ये आलो आणि त्याने कशाचा विचार न करता एकदम आत जाऊन प्रवेश केला. त्याच्या या गोष्टीमुळे माझी अवस्था बिघडली होती, पण हळूहळू मला पण आनंद येऊ लागला. तसेच मी पण त्याला प्रतिसाद देऊ लागले. आमचे असे फारच वेळ चालले.
त्या दिवशी त्याने मला खुश करण्यासाठी काहीच कसर सोडली नाही आणि मला पण आज फार दिवसानंतर सुखाचे क्षण जगायला मिळाले. त्यानंतर तो काही दिवस आमच्याकडेच राहिला. अशा अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.